मित्रांनो, आज आपण फ्लिपकार्टच्या सहाय्याने लाईट बिल कसे भरायचे व त्यावरती कशी ऑफर मिळवायची हे जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला फ्लिपकार्ट हे ॲप ओपन करायचे आहे. फ्लिपकार्ट हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही असा इंटरफेस बघू शकता. त्यानंतर खालती स्क्रोल करायचे आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सुपर कॉईन हे ऑप्शन दिसेल. सुपर कॉईन हे ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही सुपर कॉईनचा वापर कशा प्रकारे करू शकता हे सांगितलेलं आहे. सिम्पली तुम्हाला बिल आणि रिचार्ज ह्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुपर कॉईनच्या साहाय्याने तुम्हाला कोणकोणते रिचार्ज करता येतील. मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी भरू शकता. तुम्हाला फास्टॅगला जर रिचार्ज करायचं असेल तरी तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता. तर सिम्पली तुम्हाला इलेक्ट्रिसिटी या आयकॉनवरती क्लिक करा. इलेक्ट्रिसिटी आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस दिसेल. या ठिकाणी सर्व कंपन्यांचे नाव दिसत आहेत. तर तुम्हाला महावितरण या कंपनीला सर्च करायचं आहे किंवा तुम्ही खालती स्क्रोल करूनही पाहू शकता. सर्व कंपन्यांची नावं दिसत आहेत. तर या ठिकाणी आपण महावितरण या कंपनीला सिलेक्ट करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता महावितरण कंपनीचं नाव आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर कंझ्युमर नंबर आणि BU नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर आपण सिम्पली कंझ्युमर नंबरला क्लिक करून या ठिकाणी तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे. कंझ्युमर नंबर आपला जो लाईट बिलवरती आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खालती BU नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जर समजा तुम्हाला BU नंबर माहीत नसेल, तुमच्या लाईट बिलवरती BU नंबर असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे. BU नंबर म्हणजे बिलिंग युनिट नंबर हा असतो. तुम्हाला तुमचे लाईट बिल जर ऑनलाईन डाउनलोड करायचे असेल तर त्यावरती एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपणाला बिलिंग नंबर हा भेटलेला आहे. तर बिलिंग नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कंझ्युमर नंबर आणि बिलिंग नंबर टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं बिल हे जनरेट झालेलं आहे. कंझ्युमरचे नाव आणि चालू महिन्याची बिलिंग डेट ह्या ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं बिल हे जनरेट झालेलं आहे. आता आपण खाली पे या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंट या ऑप्शनवरती जाल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले 600 रुपये हे बिल तयार झालेलं आहे. त्यामधून 20 रुपये हे मायनस झालेले आहेत. पे युजिंग सुपर कॉईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल. त्यानंतर सिम्पली तुम्हाला मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या फोनपे किंवा गुगल पे या बोर्डवरती जाल. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पेमेंट हे सक्सेसफुली करायचं आहे. पेमेंट हे झाल्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्टच्या डॅशबोर्डवरती येऊन अकाउंट ह्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑर्डरमध्ये जाऊन तुमचं बिल हे पे झालं आहे की नाही हे पाहायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं बिल हे सक्सेसफुली प्रोसेस झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला ऑर्डर नंबर आणि ट्रान्झॅक्शन ID पण आलेली आहे. या ठिकाणी आपलं 590 रुपयेमधून 20 रुपये हे मायनस झालेले आहेत आणि आपल्याला 20 रुपयेचा हा डिस्काउंट भेटलेला आहे. त्यानंतर आपण खालती स्क्रोल करायचं आहे आणि सी ऑल अपडेट्सवरती क्लिक करून आपण पाहू शकता की आपल्या रिचार्जची पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपणाला महावितरणचा मेसेज पण आलेला आहे की तुमचं पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फ्लिपकार्टच्या सुपर कॉईनचा वापर करून हे रिचार्ज केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा अनेक नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी डिजिटेक या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर एक लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद.